काही मुलं ही शाळेत जाण्याच्या आधी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीला जातात किंवा काही मुलं शाळेनंतर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीला जातात. तर अशा मुलांसाठी स्पेशल डबा असला पाहिजे का? त्याच्यात काय इन्क्लूड गेलं पाहिजे, म्हणजे बेसिकली कशावर भर दिला पाहिजे असं माझं विचार आहे. आता जेव्हा आपण स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटी म्हणतो तेव्हा स्पोर्ट्स न्यूट्रिशन हा एक कम्प्लिटली डिफरंट हे आहे. कारण तुम्ही कुठला स्पोर्ट खेळताय त्याच्यावर सुद्धा तुमचा आहार काय असेल तो ठरतो. की तुम्ही स्विमिंगसारखं काहीतरी करताय, की तुम्ही ॲथलीट आहात, रनर आहात, की तुम्ही क्रिकेटसारखा पूर्ण दिवसभर खेळण्याचा गेम आहे त्याच्यात खेळतोय, त्यानुसार तुमचं तो आहाराचा डब्बा हा वेगळा आहे. पण मोठी जर आपण असं बघितलं तर कुठल्याही स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीला जाण्याच्या अगोदर खाऊन जाणं खूप गरजेचं आहे. आता तेव्हा तुम्हाला खूप जास्त एनर्जी लागते, इन्स्टंट एनर्जी लागते, तर त्याच्यामुळे तुमचं त्या मीलमध्ये कार्बोहायड्रेट जास्त असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्ही केळं खा किंवा चपाती आणि केळं खा, त्याच्या जोडीला एखादं अंडं खा. प्रोटीन का पाहिजे? कारण त्या खेळामध्ये तुमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमचे मसल्स खूप यूज होतात. मग तेच हे रिप्लेनिश करण्यासाठी आपल्याला प्रोटीन्स पाहिजेत. तर प्रोटीनमध्ये पण असं म्हणतात की काही, आता उदाहरणार्थ दूध म्हटलं तर दुधामध्ये वे प्रोटीन पण असतं, दुधात केसिन नावाचं पण प्रोटीन असतं. हे जे वे प्रोटीन असतं ते पटकन अब्झॉर्ब होतं आणि केसिन असतं ते काय म्हणायचं, ते इट टेक्स टाईम, स्लो अब्झॉर्प्शन असतं.